मात्र अमरच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा जमा केल्या. 13 धावा धापलकावरती बिनगडी बाद. विकेट भरपूर फास्ट आहे. फास्टर गोलंदाजांना भरपूर मदत आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं राहुल मात्रे चौथ्या षटकामध्ये आला नेरूळ 11 टीमकडनं. पहिले 3 गोलंदाज प्रमुख आपल्याला पाहायला मिळाले नेरूळ टीमकडनं. फास्टर सीम गोलंदाज, कारण की या विकेटवरती गोलंदाजांना भरपूर मदत आहे. त्यांच्याकडे वेग आहे, त्यांना भरपूर मदत आहे. या खेळपट्टीवरती फक्त नियंत्रण हवं आहे. नियंत्रण जर तुमच्याकडे असेल, टप्पा जर चांगला असेल तर तुम्ही फलंदाजाला थांबवू शकता. नवीन गोलंदाज आलाय, गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय सनी आपल्याला पाहायला मिळतोय. एक जुना जाणता खेळाडू तन्वी 11 कोपरखेरणे टीमचा. सध्या मीत 11 कोपरखेरणे या टीमच्या नावाने हा संघ खेळतोय. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल टाकला गेलाय. सुरुवात झाली आहे व्हाईटने. या ओव्हरची टीमची धावसंख्या 14 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धापलकावरती लागल्यात. यावेळेस फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करता आलेला नाही. या मोठ्या फटक्यामध्ये डीपमध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा सध्या धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धापलकावरती आहेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग आकाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अमर यांच्यावरती ते 2 षटका ठोकले आणि या खेळपट्टीवरती फलंदाजांना भरपूर मोठं चॅलेंज आहे. ज्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय फलंदाजांपर्यंत त्याला 6 धावसंख्येमध्ये कन्वर्ट करणं भरपूर कठीण होत आहे. सनी पुन्हा एकदा तयार होत आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सनी यांना. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. डीपमधून येतील. एक सिंगल रन. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वाशी बॉयज टीमकडून आपल्याला पाहायला मिळतं. जास्त प्रमाणामध्ये बॉल डॉट होत नाही आहेत. आपण पाहतोय रन्स चालू आहेत. सिंगल डबल मोठे फटके जरी आले नाही तरी स्कोर कार्ड जो आहे तो पुढे चालत राहिला वाशी बॉयज टीमचा. जास्त प्रमाणामध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेले नाही आहेत. फलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. स्ट्राईकवरती आपण पाहतोय विनय यांना. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सनी यांच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागलाय वाशी बॉयज टीमला. विनय हा फलंदाज बाद झाला. त्याच्या बॅटमधून 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. जास्त काही योगदान देता आलेलं नाही या टीमला. पहिला फलंदाज वाशी बॉयज टीमचा बाद झाला आणि सनी आणि मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 बॉल टाकून झालेत आणि 3 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट मिळवली. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला टीम वाशी बॉयज टीमला. माफ करा, मीत 11 कोपरखेरणे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय चिराग हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नंबर क्रमांक 3 वरती वनडाऊनच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय त्याला. चिराग हा फलंदाज. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत सनीने. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यानंतर या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे सनीने. सनीकडे अनुभवी आहे. या टीमकडनं भरपूर वर्ष झाले खेळतोय. मिलिंद वेट्टा या टीमचे खरं तर कर्णधार आहेत विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. इथे थोडासा चकवा दिला फलंदाजांना. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धापलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा. आकाश पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळते. 2 षटकार आकाशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्यात. यावेळेस बॅटची एज लागली. विकेट किपर यांच्याकडे हा बॉल गेला होता परंतु किंजिसचा बॉल थोडासा खाली राहिला. हा डॉट बॉल. सनीने खूप चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. शेवटचा 1 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये फक्त सनीने धावा खर्च केल्यात 4. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. समोर फेस करण्यासाठी आकाश पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप चांगला षटक पाहायला मिळाला आपल्याला. 1 विकेट घेतली आणि 4 धावा फक्त खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. अशा रीतीने मात्र दुसरा षटक देखील संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि वाशी बॉईज संघ जाऊन पोहोचलाय 17च्या घरामध्ये. 17 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा 1 घडी बाद सध्या स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय वाशी बॉईज टीमचा. मीत 11 कोपरखेरणे संघ. मिलिंद वेट्टा या टीमकडे त्याच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं जे लॉंग ऑनला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात जे आक्रमक फलंदाज आहेत. सातत्याने खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. निलेश खरमाळे त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. यावेळेस 3ऱ्या ओव्हरची सुरुवात आपण पाहतोय वाईटने केलेली आहे. टीमची धावसंख्या धापलकावरती 18 धावा. सूरज आलाय गोलंदाजीसाठी. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो जो 3ऱ्या क्रमांकावरती आलेला होता चिराग.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाज या बॉलवरती बॅट जरी वरती घातली नाही तरी बॉलपर्यंत पोहोचू शकत नाही. ही खेळपट्टी गोलंदाजांना भरपूर मदत देते, परंतु तुमच्याकडे टप्पा तुमचं नियंत्रण असणं भरपूर गरजेचं आहे. गोलंदाजीवरती कंट्रोल असणं भरपूर गरजेचं असणार. यावेळेस खाली राहिला हा बॉल. ही खेळपट्टी पहा कधी उसळी घेते, एक चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. खाली राहिला हा बॉल, हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटची संधी होती, मोठा फटका खेळायचा होता. टीमची धावसंख्या फक्त 19 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सूरज राऊंड द विकेटने पुन्हा एकदा हा शॉट पूल करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू आपण पाहतो, निर्धाव चेंडू. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिले 2 बॉल जर पाहिले तर अवंतर स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन खर्च केले आणि त्याच्यानंतर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या नो बॉल आहे. व्हाईट बॉल दिल्यानंतर पंचांनी निर्णय घेतला की हा नो बॉल आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती 20 धावा. फ्री हिटचा बॉल असणारा. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहता नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर अर्थातच दीपकदादा पाटील. यावेळेस मात्र पनिश केल्या बॉलला. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा पार आलाय. वाशी बॉईज टीम साठी षटकार 6 धावा. या 6 धावसंख्येने मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल आपल्याला वाशी बॉईज संघ. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती 26 धावा. हा नो बॉल आहे. 26 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय त्याच्या समवेत कुणालजी दाते सर, ज्यांना आपण IPL मध्ये समालोचन करताना देखील पाहिलं आणि अभिमान वाटतो की कुणाल दाते सर आमच्या नवी मुंबईचे आहेत. आज संपूर्ण भारतामध्ये कुणाल दाते सरांची चर्चा, हा आवाज दुबईपर्यंत गेला आणि सांगत असताना देखील अभिमान वाटतो की नवी मुंबईचे आमचे कुणाल दाते सर आहेत. ते आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. मग कल्पेश दादा असतील, अभिदादा असतील, हेही या स्पर्धेला मात्र आवर्जून भेट देण्यासाठी आले. त्यांचाही आभार मी पुन्हा एकदा करतोय. पुन्हा एकदा आपण पाहता हा नो बॉल. नियंत्रण भरपूर गरजेचं आहे. तुमच्या गोलंदाजीवरती नियंत्रण असणं भरपूर गरजेचं आहे. टप्पा भरपूर महत्त्वाचा असणारा. आम्ही मागच्या मॅचपासून देखील सांगतोय तुमच्याकडे वेग आहे, परंतु या खेळपट्टीवरती जर तुमच्याकडे नियंत्रण नसेल ना तर नो बॉल सारखेच पाहायला मिळतील. यावेळेस लोअर फुल टॉस होता. फ्लिक केल्या, मनगडाचा वापर केला. 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आणखीन एक चौकार चिरागच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा 32 धावा दाफलकावरती लागल्यात. 32 धावसंख्या दाफलकावरती वाशी बॉईज संघ खूप चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये तब्बल जर पाहिले ना तर 9 बॉल आतापर्यंत टाकून झालेत सूरजचे. 9 बॉलचं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. अजूनपर्यंत 1 बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये मोमेंटम जो आहे तो पूर्णपणे शिफ्ट झालाय वाशी बॉईज टीमकडे. टीमची धावसंख्या 32 धावा. चांगली भागीदारी, या पार्टनरशिपची गरज होती. दोघांच्या बॅटमधनं रन्स आलेले आहेत. आकाशच्या बॅटमधनं ही रन्स आलेत, चिरागच्या बॅटमधनं रन्स आलेत. पार्टनरशिप तोडावी लागणारा. शेवटचा बॉल ओव्हर पिच बॉल होता, त्याला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळाला आपल्याला. आणि त्याचबरोबर या ठिकाणी नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आमचे चला थांबण्याचा निर्णय घेतलाय, कारण की आमच्या व्यासपीठावरती नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपकदादा पाटील, मग आपले समालोचक कुणाल दाते सर असतील, कल्पेश दादा, अभिदादा हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे सचिन गिरी खऱ्या अर्थाने, कारण की नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये जे खेळाडू खेळत आहेत, जसं हमजा खान हे उदाहरण आपल्या समोर आहे. हमजा खान नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेला आला. भूषण पाटीलच्या टीममध्ये तो होता. चांगला खेळ त्यांनी साकारला. निलेश खरमाळे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. फ्लायटेड बॉल होता आणि हा बॉल पिक करत असताना थोडासा मात्र चाचपडला त्या ठिकाणी फलंदाज चिराग. टीमची धावसंख्या 10 फलकावरती. टोटल धावा आहेत 37. यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल सोडून दिला. आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. निलेश खरमाळे
बॅटिंगमध्ये तर दमखन ते दाखवतातच, परंतु गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतोय 2 बॉल सुरुवातीचे आपण पाहतोय हे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. निलेश खरमाळे या ओव्हरमध्ये कमबॅक करून देतात, पुनरागमन करून देतात आपल्या टीमला. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा काय येईल आमच्यापर्यंत हे पाहावं लागेल. आता वाईट बॉल आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा जमवल्यात वाशी बॉईज टीमने, परंतु या ओव्हरमध्ये निलेश करमाळेने मात्र 2 बॉल टाकत असताना फक्त 1 एक्स्ट्रा धाव जी आहे ती खर्च केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, हाही बॉल आपण पाहतोय निर्धाव आलेला आहे. निलेश करमाळेने मात्र या ओव्हरमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे वाशी बॉईजच्या फलंदाजांना. धावसंख्या फक्त स्थिर आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. एखादा षटकार आला 3 बॉलमधून एखादा षटकार आला तर चांगला टार्गेट या ठिकाणी उभा राहू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा बीट झाले, वारंवार मागणी करतात व्हाईट बॉल नो बॉलची, परंतु पंचांना इंटरेस्ट नाहीये काही. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. निलेश करमाळे तुम्हाला बॅटिंग करत असताना देखील चांगले योगदान देत आहेत आणि आता गोलंदाजी करत असताना देखील थांबवून ठेवले दोन्ही फलंदाजांना. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल घेण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थितरित्याने आलेला नाहीये. एक सिंगल रन, दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज झालेत बाद. टीमची धावसंख्या धावफलकावरती, आता धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 39 लागलेल्या आहेत. शेवटचा 1 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. जटार हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल, निलेश करमाळे शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केल्यात निलेश करमाळेने. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस होता, त्याही बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये. निलेश करमाळेचं एक लाजवाब षटक पाहायला मिळाला आपल्याला. डेथ ओव्हरमध्ये फक्त 3 धावसंख्येचं षटक देत असताना एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील या ओव्हरमध्ये मिळाली आहे मी इलेवन कोपरखेरणे टीमला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा 40 आणि 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मी इलेवन कोपरखेरणे टीमला. चांगली मॅच होईल यात काही शंका नाही आहे, कारण की समोरच्या टीमकडे देखील चांगले फलंदाज आहेत. मिलिंद वेट्टा आहे, मग निलेश खरमाळे देखील आहेत, आणखीन फलंदाज आहेत. चांगली मॅच होईल. वाशी बॉईज टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. 41 धावा 24 बॉलमध्ये या खेळपट्टीवरती थोडंसं कठीण आहे. फलंदाजांना डिफेंड होऊ शकतात. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणारा 24 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज. चला मॅचला पुन्हा एकदा आपण करूया सुरुवात. भूषण पाटील यांची टीम ट्रँग्युलरमध्ये दाखल झाले या स्पर्धेमध्ये. जुगावच्या मैदानावरती ते देखील दाखल झाले ट्रँग्युलरमध्ये. कुमारलन तुर्बे टीमने वर्चस्व गाजवलं आहे.
दिव्याच्या मैदानावरती चॅम्पियनशिप पटकवली, गोठवलीच्या मैदानावरती चॅम्पियनशिप पटकवली, जुगावच्या मैदानावरती ट्रँग्युलरमध्ये पोहोचलेत आणि कोपरीच्या मैदानावरती ते ट्रँग्युलरमध्ये पोहोचलेले आहेत. अपराजित संघ आहे. या हंगामाची सुरुवात झाल्यापासून कुमारलन तुर्बे टीमला कोणत्याच टीमने पराभूत केलेला नाही आतापर्यंत, दिव्याच्या मैदानापासून ते या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये सारसुळे टीम देखील ट्रँग्युलरमध्ये क्वालिफाय झालेली आहे. कालच्या दिवसामध्ये ए पोलमधून सारसुळे टीमला आपण क्वालिफाय होताना पाहिलेला आहे आणि हा शेवटचा पोल आहे ज्यामध्ये एक सामना नेरूळ टीमने जिंकला आहे. आता या मॅचमधून जो संघ खेळेल तो जिंकेल, तो नेरूळ टीमच्या विरोधामध्ये खेळणार आहे. नाही, ही स्पर्धा जी आहे ना ती नयुंबई कमिटी जी आहे, नयुंबई जी कोर कमिटी आहे त्यांच्यानुसार चालणार आहे. जी यादी तुम्ही नयुंबई टेनिस क्रिकेट कमिटीला दिलेली आहे त्या यादीमध्ये तुमच्या खेळाडूचं नाव असणं भरपूर गरजेचं आहे. त्या यादीमध्ये जर नाव नसेल ना तर त्या खेळाडूला खेळता येणार नाही आहे. NMTCAच्या रूलनुसार ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे आणि कोणता खेळाडू जर त्या संघामध्ये आढळला, ज्या खेळाडूचं त्या यादीमध्ये नाव नाही आहे आणि तो खेळाडू जर आढळला तर नयुंबई कोर कमिटी जी निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. आमचे अध्यक्ष आहेत याच ठिकाणी दीपकदादा पाटील, कुणालदा ते सर देखील आहेत आणि जो काय निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. एक मजबूत कोर कमिटी तयार केलेली आहे नवी टेनिस क्रिकेटने आणि शिस्तही लागलीच पाहिजे, कारण की मागचे काही वर्ष आपण पाहतोय पहिला सामना 12 वाजता, 12:30 वाजता, 1 वाजता सुरू होतं. हे काहीतरी आपल्याला बदलण्याची गरज आहे आणि लिस्ट तयार केली गेली आहे. प्रत्येक टीमची एक लिस्ट तयार केली गेली आहे. त्या लिस्टमध्ये जर तुमच्या खेळाडूचं नाव असेल तरच तुम्ही स्पर्धा खेळू शकता. ती स्पर्धा जर NMTCAच्या नुसार असेल तर, त्या यादीमध्ये जर त्या खेळाडूचं नाव नसेल ना मग जे काही कमिटी ॲक्शन घेईल ना ते तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. जो काही निर्णय घेतील कमिटी मेंबर्स तुम्हाला मान्य करावा लागेल.
चला प्लीज विनंती करते, जो काही निर्णय घेतला असेल प्लीज विनंती करतो घ्या, कारण की ही स्पर्धा जी आहे ती परफेक्ट वेळेनुसार चालू झालेली आहे आणि फायनल 3 ओव्हरची होऊ शकते. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ओमसाई मित्रमंडळाने आणि ही स्पर्धा फायनल मॅच आणि 3 ओव्हरची मॅच होऊ शकते. जिथे दुसऱ्या काही स्पर्धेमध्ये आपण जर पहिल्या 2 दिवसामध्ये 24 संघ जर खेळत असतील तर शेवटची फायनलची मॅच जी आहे ती 2 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही स्पर्धा वेळेनुसार चालू आहे, त्याच कारणामुळे प्लीज विनंती करतोय थोडंसं सहकार्य करा आणि जो काही निर्णय घेतला असेल तो मान्य करा प्लीज. वाशी बॉयज टीम. चला प्लीज विनंती करतोय, आज फायनलचा दिवस आहे. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका, जो काही निर्णय घ्यायचा आहे लवकर घ्या प्लीज विनंती करतोय. विलंब लावू नका प्लीज. चला प्रदीप दादा झाला असेल तर या.
म्हणाल ते सर असतील मग दीपक पाटील साहेब असतील यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. आणि ए स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय दीपकजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ए स्पोर्ट्सची बॅट या ठिकाणी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून या ठिकाणी देण्यात आल्या, पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचकडे. 24 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश खरमाळे, पहिलाच बॉल निलेश खरमाळे यांच्यासाठी. हा बॉल बीट केलाय बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात झाली आपण पाहताय निर्धाव चेंडूने. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक चेंडू बाहेरच्या दिशेला वळवला गेला, परंतु या बॉलवरती आपण पाहतोय एक सिंगल रन. एक बॉल मध्ये एक धावसंख्या आतापर्यंत. 24 बॉल 41 ची गरज. आणि या मॅच मध्ये वाशी बॉईज टीम जास्त प्रमाणात वेळ घेऊ नका. रविदादा आपल्याला विनंती करतोय, भरपूर उशीर झाला या मॅच साठी. निलेश खरमाळे यांच्यासाठी हा बॉल. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. मोठी संधी आहे निलेश खरमाळेला जीवनदान. स्टार्ट घेणं भरपूर महत्वाचं होतं. तुम्ही जर स्टार्ट घेतला असता तर कदाचित या झेलपर्यंत पोहोचू शकले असते. निलेश खरमाळे एक डेंजरस फलंदाज आहे मीत 11 कोपरखिरणे टीमचे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक मोठं नाव मिलिंद वेट्टा नॉन स्ट्राईक कडे आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा ज्यात ते खर्च केलेले आहेत गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. नोमान्स लँडमध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झालेली आहे. एकाच धाव संख्येवरती मात्र थांबावं लागतंय. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नवीन. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी नवीनने आतापर्यंत केली आहे. बॉल झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 3. टीमची धावसंख्या 4. मिलिंद वेट्टा स्ट्राईक वरती. समोरच्या दिशेला खेळले क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. खूप चांगला झेल जज केलाय आणि मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय वाशी बॉईज टीमच्या. मिलिंद वेट्टाला माघारी धाडलाय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज नवीन या गोलंदाजाने. मिलिंद वेट्टा सारखा मोठा फलंदाज बाद झाला. आता कोणत्या फलंदाजाला प्राचरण करावं हा प्रश्न चिन्ह पडला असणार. मीत 11 कोपरखिरणे संघ. निलेश खरमाळे यांना मात्र जीवनदान मिळालंय आणि त्यांची विकेट भरपूर महत्वाची असणार आहे. सध्या मिलिंद वेट्टा मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉल टाकून झालेत. 4 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर माने आपल्याला पाहायला मिळतील. अमर माने. चला बॅटर प्लीज विनंती करतो थोडंसं फास्ट जायचं. फायनलची मॅच आम्हाला कंप्लीट करायची आहे. बक्षीस समारंभ देखील संपवायचा आहे, तर प्लीज विनंती करतोय. गोलंदाज नवीन तयार होतोय. चला जास्त वेळ घेऊ नका वाशी बॉईज टीम, प्लीज विनंती करतोय. आधीच भरपूर वेळ घेतला. गोलंदाज नवीन पुन्हा एकदा होतोय तयार. यावेळेस समोरच्या दिशेला बॅटच्या अगदी बॉटमला बॉल लागला तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार आलाय. टीमची धावसंख्या पुढे जाताना टोटल धावा धाव फलकावरती लागल्यात. 10 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या ओव्हरमधला अजून शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 10 धावा धाव फलकावरती लागला. टो एंडला बॉल लागला होता. बॅटच्या टोला बॉल लागून सुद्धा ही बॉल सीमारेषा पार गेला. ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची खासियत आहे. हा फॉर्मॅटच वेगळा आहे. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू हा पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ऑफ स्टंपच्या बाहेर निर्धाव चेंडू. या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करत मिलिंद वेट्टाची महत्त्वाची विकेट नवीन या गोलंदाजाने मिळवलेली आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 31 धावसंख्येची.
दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आला शिंदे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी ते आले सध्या शिंदे. चला प्लीज विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका भरपूर वेळ घेता रन भरपूर मोठा आहे या गोलंदाजाचा. पोलीस दलात कार्यरत आहेत शिंदे आपल्याला पाहायला मिळतात सध्या गोलंदाजी मार्कवरती ते आलेत. पन्नाट वेगाने बॉल यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू त्याला मात्र फक्त सन्मान दिला निलेश खरमाळेने. आपण पाहतोय एक सिंगल रन भरपूर रनअप मोठा आहे आणि त्याच्यानंतर जो बॉल रिलीज करतात बॉलला वेगही भरपूर आहे. टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल 11 धावा धाफलकावरती लागल्यात. यानंतर नेरूळ 11 नेरूळ टीम सज्ज राहायचा आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो नेरूळ टीमच्या विरोधामध्ये सेकंड राऊंड मध्ये खेळणार आहे. गोलंदाज होते पुन्हा एकदा तयार. अमर माने यांच्यासाठी गतीमध्ये परिवर्तन केले गेले पंचांचा इशारा हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बारा धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा होईल तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बीट केला. आणखीन एक लाजवाब गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्लीज विनंती करतोय काव्या चषक जो आपण पाहिला होता त्याचे ऑर्गनायझर कुलदीपजी ठाकूर यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती कुलदीपजी ठाकूर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला ट्रॉफ्याज पुरस्कृत केल्या गेल्यात त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. कुलदीपजी ठाकूर आपण या आपलं सरचे स्वागत आहे ओम साई चषक 2025 मध्ये. चला बॉलर होईल पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड विकेटने यावेळेस शॉर्ट बॉल होता हुक करण्याचा प्रयत्न डिक्लेरेशन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतं. एक रन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 या धावसंख्येने मात्र पुढे जात असताना 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि 13 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरनं भरपूर वेगाने येत आहेत. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. चला जास्त वेळ घेऊ नका गोलंदाज प्लीज शिंदे आपल्याला विनंती करतोय. राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा भरपूर वेगाने ऑन साइडला खेळायचा होता. आणखीन एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 5 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती सध्या लागल्यात. हे कठीण होत चाललंय आव्हान कठीण होत चाललंय मीत 11 कोपरखेरणे टीमसाठी. कारण की ओव्हरमध्ये जर पाहिलं तर शिंदे यांनी मोठ्या फटक्यांसाठी चेंडू टाकलेलेच नाहीत. बॅटच्या रडरमध्ये असतील मग मोठ्या फटक्यांसाठी कुठल्या स्पॉटवरती बॉल टाकले तर यॉर्कर पद्धतीचे चेंडू आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळालेत. गोलंदाज होईल तयार. शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर हा वाईट बॉल टाकला गेलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा 16 धावा धावफलकावरती.
यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक सिंगल रन. वाशी बॉयज टीमने घाम फोडलाय सध्या तरी. मिथ 11 कोपरखैरणे टीमला चिरागने केली आहे चूक. एक धावसंख्या होती तिथे मात्र 2 धावा मिळतील आणि षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा 18 झालेल्या आहेत. शिंदे सर लाजवाब गोलंदाजी, जी फिटनेस ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर जो रनअप होता त्यांचा मॅचमध्ये पुनरागमन करून दिलं वाशी बॉयज टीमला. नवीन गोलंदाज आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रवीण. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अमर माने. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज प्लीज वाशी बॉयज टीम, कारण की अजून आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायचे आहेत. मेगा फायनल देखील खेळवायची आहे. यावेळेस हा बॉल जर पहिला पंचांचा इशारा वाईट बॉल. नियंत्रण आम्ही सातत्याने तेच म्हणत आलो आहे. कंट्रोल असणं गोलंदाजीवरती भरपूर महत्त्वाचं आहे या खेळपट्टीवरती. हर्षल ठाकूर आणि फहीम खान यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. फहीम खान आणि हर्षल ठाकूर आपण या व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. कुलदीपजी ठाकूर आपण या प्लीज विनंती करतोय. आपली उपस्थिती भरपूर महत्त्वाची आहे या स्पर्धेमध्ये. ज्यांनी मात्र आम्हाला या ट्रॉफ्याज पुरस्कृत करून दिल्यात त्यांचा मी आभार व्यक्त करतो. कुलदीपजी ठाकूर प्लीज विनंती करतो आपण या. एक दिलदार व्यक्तिमत्व स्वर्गीय नामदेव धाकला ठाकूर यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्याज आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केल्या गेल्यात. कुलदीपजी ठाकूर आपला मी आभार व्यक्त करतो. आपण प्लीज व्यासपीठावरती या. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा 20 लागल्यात. गतीमध्ये परिवर्तन केल्या गेल्या. स्लिप तैनात असती तर कदाचित हा फलंदाज बाद असता. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एकवीस धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. ज्या गोलंदाजाने मात्र थोडीशी खराब सुरुवात केलेली आहे तो कमबॅक करावा लागेल. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला आणि हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने मात्र स्कोर कार्ड जो आहे तो पुढे चालला मिथ 11 कोपरखैरणे टीमचा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. या मॅचमध्ये निलेश खरमाळेला देखील शांत ठेवलं गेलं. मिलिंद वेट्टा पहिलाच बॉल फेस करत असताना लॉंग ऑनला कॅच देऊन बसलेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक चेंडू बीट केला गेला. आणखीन एक बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय टोटल धावा 22 लागलेले आहेत. 22 धावा धावफलकावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये भरपूर उंच गेलाय. शिंदे सर चेंडूच्या खाली आहेत परंतु ते फक्त बघत राहतील आणि बॉल आमच्या व्यासपीठामध्ये. हा षटकार आलाय, संजीवनी देणारा षटकार, संघर्षमय षटकार आलाय. फलंदाज अमर माने यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना टोटल धावा 28 लागल्यात. अजून या ओव्हरमधले 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा सध्या धावफलकावरती आहेत. इक्वेशन अगदी सोपं झालंय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. मॅच पूर्णपणे मिथ 11 कोपरखैरणे टीमच्या बाजूला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेला. फुल टॉस बॉल होता, त्याला फुल टोल केलाय. बॉल सीमारेषा पार. ओम साई चषकाचा हा षटकार पाहायला मिळालाय. 6 धावा. आता अवघ्या फक्त 7 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल आणि 7 रनची गरज. बॉल टू रन या 2 षटकाराने मात्र पूर्णपणे या मॅचची हवाच काढलेली आहे. नेरूळ टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतो आपण यायचं. नेरूळ टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. 7 बॉल 7 रनची गरज. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे.
यावेळेस हा बॉल षटक संपलेला आहे. असं वाटलं होतं कदाचित हा बॉल वाईड आहे की काय, परंतु हा षटक संपलेला आहे. 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. वाशी 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि वाशी बॉईज टीमला आम्ही एक एक्झाम्पल देऊ, एक उदाहरण देऊ. आजच्याच दिवसामध्ये मॅच क्रमांक होती 3री, घरचा संघ होता काव्यलन कोपरी. 6 बॉलमध्ये 6 धावा उत्कर्ष दिवा टीमने या खेळपट्टीवरती डिफेंड केलेल्या आहेत. या 6 बॉलमध्ये 7 धावा आता तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 6 धावा आजच्या दिवसामध्ये या धावा ज्या आहेत त्या थांबवल्या होत्या उत्कर्ष दिवा टीमने. परंतु प्रदीप दादा, उत्कर्ष दिवा टीमचे नशीब एवढे चांगले होते ना, 6 बॉलमध्ये 6 रनची गरज असताना त्यावेळेस मैदानावरती पाऊस पडला आणि तो षटकार जो आहे तो तिथे ते श्रेय पूर्णपणे क्षेत्ररक्षकाला द्यावं लागणार आहे. पण नशिबाची साथ जी आहे ना ती पावसाने दिली खरी त्यांना. 6 बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना पाऊस पडला, खेळपट्टी पूर्णपणे ओलसर झाली. त्याच्यानंतर या खेळपट्टीवरती बॅटला बॉल देखील लावणं थोडंसं कठीण होतं. आता या 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड करतील का, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये भरोसा दाखवला वाशी बॉईज टीमच्या कॅप्टनने आशिष या गोलंदाजावरती. 6 बॉल 7 रनची गरज, गोलंदाज तयार होत आहेत. पहिलाच बॉल मात्र भरपूर वेगाने, आणि हा बॉल निर्धाव टाकला. आता 5 बॉल 7 रनची गरज आहे. निलेश खरमाळे देखील रिलॅक्स आहेत, त्यांना माहिती आहे एका फटक्याचा गेम, एक फटका सीमारेषा पार, मॅच फिनिश. त्यांनाही माहिती आहे 5 बॉल माझ्याकडे आहेत, एकच षटकार ठोकायचा आहे, संघर्ष करायचा आहे समोरच्या टीमला. 5 बॉल 7ची गरज आहे, परंतु 6 धावा डिफेंड झाल्यात या मैदानावरती. त्याचा दबाव असेल का, इथे 1 रन तर मिळणार आहे, अगदी इझिली 1 रन मिळेल. दुसरीचा प्रयत्न करतात निलेश करमाळे, आणि 2 धावा देखील अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. वॉट मॅच, काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 4 बॉल 5 धावसंख्येची गरज. वाशी बॉईज त्यांच्या विरुद्धामध्ये आपण पाहतोय मीत 11 कोपर खिरणे संघ, मिलिंद वेट्टा यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. 4 बॉल 5ची गरज. 4 बॉल 5ची गरज असताना पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं हा भरपूर महत्वाचा. हाही बॉल निर्धावाला आहे. आता 3 बॉल आणि 5 रनची गरज आहे. वॉट अ मॅच, काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 3 बॉल 5 रनची गरज आहे. हे भरपूर महत्वाचा सामना आहे हा. इथून जो जिंकेल तो नेरूळ टीमच्या विरुद्धामध्ये खेळणार आहे. 3 बॉलमध्ये 5 धावा थांबवायच्या आहेत. कारनामा झाला याच मैदानावरती. 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड केल्यात. 3 बॉल आणि 5 रनची गरज. 3 बॉल 5ची गरज असताना हा बॉल वाईट टाकला गेला. आता 3 बॉल आणि 4 रनची गरज आहे. दबाव आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजावरती पूर्णपणे. 3 बॉल 4 रनची गरज. निलेश खरमाळे आता रिलॅक्स असतील. 1 धाव वरती या. 3 बॉल 4ची गरज असताना वाव, व्हाट अ शॉट, काय फटका खेचलाय, आणि निलेश खरमाळेने मात्र हा सामना फिनिश केला. म्हणूनच तर म्हणत होते की निलेश खरमाळे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ही मॅच जी आहे ती मीत 11 कोपरखिरणे टीमच्या बाजूने असा. शेवटपर्यंत उभं राहिला, संघर्ष करत राहिला, आपल्या टीमसाठी लढत